दोस्ती चषक 2025 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, पाहुण्यांचा आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मानस मनोरे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजची या स्पर्धेची दुसरी रात्र आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. यशोदीप डिक्सा आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगेश 11 धोत्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये यशोदीप डिक्सळ. टॉस या ठिकाणी जिंकला गेलाय टीम यशोदीप 11 डिक्साच्या माध्यमातून आणि प्रथमतः निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा पहिला बॉल, बॅकवर्ड झोनमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दोन दोन खेळाडू बॉलवरती धावतायत. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पडतायत धडतायत परंतु पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतील. यस, चला बाउंड्री आहे की नाही आता चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण ऑन स्क्रीनवरती यावं आणि चेक करावं या ठिकाणी बाउंड्री आहे की नाही हे चेक केलं जाईल. बाउंड्री आहे, चौकार. चौकार आहे. पंचांचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय की हा चौकार आहे. खेळाडू जेव्हा बॉल अडवत होते ते मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले होते. टच त्या ठिकाणी त्यांचा पाय बाउंड्री लाईनला झाला होता आणि त्यामुळे चौकार असेल हा निर्णय मात्र पोहोचला गेला. 4 धावेने सुरुवात होती. या रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद असं म्हटलं जातं. यावेळेस कनेक्शन होत नाही आहे. सीधे उंगली से घी निकलने के बाद उंगली को टेढ़ी करने की ज़रूरत नहीं होती है असं म्हटलं जातं. आणि यावेळेस क्रॉस बॅटर फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नितेश सर, उल्लेख केला जातो तुम्हाला जेव्हा सरळ बॅटने धावा येतील तेव्हा असे काही फटके मारण्याची गरज नाही आहे. विनाशकारी विपरीत बुद्धी याचा आपण उल्लेख सातत्याने करत आलेलो आहे आणि अशा फटक्यांची गरज नाही आहे. सरळ बॅटने धावा येत आहेत. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट पानलेकमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. डायरेक्ट हिट बक्कीच झाली आहे परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. सलामीची जोडी श्रेयस आणि त्यांच्या समवेत रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होती. या गोलंदाजी मार्कवरती या वैभव पिवनचं पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन त्यांना आपण पाहतो आहे आणि 5 धावा यावेळेस स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. नितेश तरेसर आमच्या समवेत स्कोररची भूमिका बजावत आहेत. त्यांचं स्वागत असेल. KTCची टीम या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करते. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र लाऊड अपील या ठिकाणी नक्कीच केली जाते. उत्साह भरपूर होता या अपीलमध्ये. पंचांकडे लाऊड अपील मागितली गेलेली आहे. पंच आपल्या जागेवरती तटस्थ आहेत. अजूनही कोणताच निर्णय येत नाही आहे आणि यावेळेस मात्र चेंडू आपल्याला निर्धाव जाताना नक्कीच पाहायला मिळेल. आमचे दोन्ही पंच अतिशय कटाक्ष आहेत. प्रत्येक चेंडूवरती त्यांची अचूक नजर आहे आणि अशी अपील बऱ्याचदा विकेट घेण्यासाठी नेतेसर केली जाते. कारण की तुम्हाला माहिती आहे समोरचे फलंदाज तुमच्या संघासाठी घातक ठरू शकतात आणि त्यांना कसंही बाद करणं हे तुमचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी मात्र आता अपील नक्कीच झालेली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट फायनलेकमध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आहे. एक धाव घ्यायची होती परंतु अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. सावध पवित्रा घेतला आहे. बचेंगे तो और भी लढेंगे याचा उल्लेख आपण सातत्याने करत आलेलो आहे. डॉट चेंडू येतोय. गळ्याचा काटाचा जर आपण विचार केला जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत आणि अजूनही बऱ्याचशा प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळते. पुनश्च एकदा स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील कनेक्शन नाही आहे. यावेळेस देखील डॉट बॉल आहे. का असे प्रयत्न वारंवार केले जात आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाला आहे. जिथे जर तुमचा रिव्हर्स स्विच कनेक्ट होत नसेल तर तुम्ही सरळ बॅटने धावा घ्या. कारण डॉट चेंडूपेक्षा सिंगल डबल घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. काही नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं.
परंतु यावेळेस फलंदाजांचा मनसुबा अलग आहे आणि डॉट चेंडू मात्र खेळले गेल्यात. पेवांचं पहिलं षटक संपलं. स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जातील तर म्हणजे बिनबाद 5 संत सावध सुरुवात होती. या पेवांचं पहिलं षटक मात्र संपलंय. 5 धावा जोडल्या गेल्यात. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एक सत्र कंप्लीट करण्यासाठी दिला जाईल आणि 25 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण होणं अनिवार्य असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आकाश षटक क्रमांक 2 ला घेऊन येतोय. पहिला बॉल आखू टप्प्याचा होता. ऑन साइडला फटका दमदार. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आणि जर बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार श्रेयश यांच्या बॅटमधून आले तर अतिश भाई सावंत साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये या ठिकाणी श्रेयस त्यांना दिले जातील. हे पारितोषिक मात्र नक्कीच आलंय. आत्तापर्यंत जर आपण फलंदाज रोहित यांचा विचार केला 3 बॉल त्यांनी डॉट केलेले आहेत. श्रेयस यांचा विचार जर केला तर 4 चेंडू आणि 10 धाव्यांचं योगदान त्यांच्या संघासाठी राहिलं आहे. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइड अलोंग द कापट नाही. बॉल ट्रॅव्हल केलाय. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू येतात. दुसरीचा प्रयत्न. धोका मैदानाच्या आतमध्ये अति घाई संकटात नाही. मिस कॉलिंग पाहायला मिळते. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली गेली आहे आणि यावेळेस पहिला फलंदाज बाद. आकाश यावेळेस दुसऱ्या षटकासाठी येत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रोहित यांना मात्र बाद व्हावं लागतंय. 3 बॉल त्यांच्या माध्यमातून डॉट खेळले गेले होते. कॉलिंग नव्हती आणि त्यावेळेस रनआउटची विकेट आपण पाहिली आहे. यावेळेस झेल झेल असू शकला असता. हातात आलेला झेल मात्र जमिनीलगत दान केला गेलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. लो फिल्डिंग स्टँडर्ड मात्र या ठिकाणी आपल्याला दाखवताना बॉलिंग टीम पाहायला मिळते. जिथे प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील जर तुम्ही या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होऊन चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिलं असेल तर प्रत्येक कॅच, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट तुम्हाला घ्यावीच लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न. यस यावेळेस देखील कॅच ड्रॉप. काय घडतायत, काय करतायत? सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे गोलंदाजी करत असताना. टीम आपण धोत्रे संघाला या ठिकाणी नक्कीच पाहतो आहे. काय करतायत तुमचे क्षेत्ररक्षक? फिल्डिंग स्टँडर्ड अतिशय खराब पाहायला मिळत आहे या ठिकाणी टीम धोत्रे संघाचं. मैदानावरती जेव्हा तुम्ही संध्याकाळी प्रॅक्टिस करता तेव्हा फिल्डिंगची प्रॅक्टिस तर तुम्ही विशेषतः करत जा. बॅटिंग बॉलिंग सगळेजण करतात परंतु फिल्डिंग एक असा डिपार्टमेंट आहे ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतः फिरले. चेंडूला फिरवू शकत नाही आहेत. रनआउटची संधी होऊ शकली असती परंतु एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते आहे.
एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने आता धाव फलकावरती 13 धावा पुढे सरसावल्या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंग ऑफ झोनमध्ये मात्र खेळाडू ट्रॅव्हल होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर धाव मात्र एक मिळताना या बॉलवरती नक्कीच पाहायला मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संपला गेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 15 धावा यावेळेस स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. 7.50ची सरासरी प्रति षटकामागे राखली जाते. 2 ओव्हरनंतर 15 लॉस ऑफ 1 विकेट ही परिस्थिती आहे यावेळेस बॅटिंग करताना यशोदीप डिक्सर टीमची. बॉल मात्र यावेळेस ड्राईव्ह केला जातो. सुरुवात केली जाते षटक क्रमांक 3ची. गोलंदाज वैभव रसाळ बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून फेकलं गेलं. 5 धावा दिल्या गेल्या. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपण त्यांचं या ठिकाणी नक्कीच पाहिला आणि आता मात्र आपण पाहतोय की यावेळेस देखील तिसऱ्या षटकाची सुरुवात एका सिंगल धावेने केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र आता 16 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, चिप शॉट ज्याला म्हटलं जातं तो फटका खेळला गेला आहे. चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाजांचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे. बॅटर विन्स द मॅचेस बट बॉलर विन्स द टुर्नामेंट असं म्हटलं जातं आणि गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. अजूनही मोठे फटके मारण्याची मुभा दिली जात नाहीये. फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम गोलंदाजांनी केलं आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न, हा फटका चांगला आहे. वा, व्हॉट इज शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, क्लासिकल स्ट्रोक, चौकार. मी म्हटलं होतं फलंदाजांना मोठे फटके मारण्याची मुभा दिली जात नाहीये, परंतु यावेळेस एक चौकार श्रेयस यांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि श्रेयस रन आउट. यावेळेस आपण पाहतोय, माफ करा, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न, विनाशकारी विपरीत बुद्धी, स्वतःसाठी खड्डा खोटला, स्वतःच त्याच्यात पडलेले आहेत आणि यावेळेस फलंदाज बाद. मोठा धक्का मात्र मिळाला आहे. सलामीची जोडी आता तंबूच्या दिशेने परत पोहोचली आहे. इनॅट क्रमांक 4 वरती 22 मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्टेड झाला असता तर फलंदाजांसाठी अडचणी निर्माण झाल्या असत्या, परंतु यावेळेस आपण पाहतोय सिंगल धाव, चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाते.
श्रेयस यांचा विचार जर केला चौकाराने त्यांनी स्वतःचं खातं खुलं केलं होतं. श्रेयसला थांबायला पाहिजे होतं. जिथे आपण मगातपासून पाहिलं श्रेयस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, बॉल रिव्हर्स स्वीपला कनेक्ट होतच नव्हते. आणि जेव्हा तुमचे रिव्हर्स स्वीप कनेक्ट होत नसतात तेव्हा तुम्हाला सरळ बॅटनेस खेळणं याला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण कधी कधी असं होतं की आपला शॉट जो आपल्याला चांगला सगळ्यात जास्त खेळता येतो तो कधी कधी लागत नाही. आणि मग जेव्हा तो लागत नसतो तेव्हा त्या शॉटला वगळणं देखील गरजेचं आहे. यावेळेस पंचांचा बोट आकाशामध्ये पोहोचलं जाईल. पळीची कडा घेऊन बॉल विस्तावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज आकाश बाद. कार्ड वरती जमवल्या जातात. असं वाटतंय की मॅच लो स्कोरिंग होते की काय. कारण सुरुवातीपासून डिक्सन संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, धावा जमवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नांमध्ये आता ते यश मिळत नाहीये. सलामीचे फलंदाज श्रेयस आणि रोहित पवेलियनमध्ये परत पोहोचलेत. आकाश देखील मागील बॉल मागे षटकाच्या शेवटच्या बॉलवरती बाद होताना पाहायला मिळाले. आणि आता आपण पाहू शकाल भावेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मिडल ऑर्डरचे बॅटर मात्र आता धावांना बनवताना पाहायला मिळतील. जिथे टॉप ऑर्डर चे बॅटर मात्र आता रवाना झालेत पवेलियन मध्ये आणि मिडल ऑर्डरची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल फटका दमदार, बैट के स्वीट स्पॉट से खेला स्वीट शॉट. वाह व्हाट अ शॉट, व्हाट अ स्ट्रोक. नाही तर नवीन बॉल द्या. नितेश ठोंबरे यांच्याकडून 3 षटकाराला 500, अतिश सावंतकडून 200 आणि विकी बोराडेकडून 300. टोटल 1000. 3 षटकारांसाठी मात्र हे पारितोषिक येणे नक्कीच लगावलं गेलं आहे. यावेळेस एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाते आहे. एक धाव मात्र यावेळेस नक्कीच येते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद यांना पाहतोय. चौथा षटक मात्र त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात येत आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आता हर्षद येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता प्रयत्न नक्कीच केले जातील. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न होईल. आखो टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. अगदी तेज तर्रार बाउन्सर बॉल आपण पाहिला आहे. अगदी कांद्याच्या वेगाने बॉल निघून जाईल विकेट किपर यांच्या हातामध्ये. आणि सनी कोंडिलकर सर जेव्हा असे बाउन्सर येतात
तेव्हा 90चे सर कर्टली अँब्रोस वेस्ट इंडियन गोलंदाज त्यांची आठवण होते. आणि 90च्या काळामध्ये वेस्ट इंडियन गोलंदाजांचा दबदबा होता. बाउन्सरसाठी सर कर्टली अँब्रोस आणि बरेचसे गोलंदाज हे ओळखले जायचे आणि त्यांची आठवण करून देणारा चेंडू आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र कमबॅक केलं जात आहे. हर्षद पहिल्या बॉलवरती षटकाराचा मार बसला, परंतु माझ्यामध्ये देखील चांगलं गोलंदाजी करण्याचं कौशल्य आहे आणि स्वतःचे अस्तित्व आता हर्षद सिद्ध करतायत. षटकार बसलाय, त्यानंतरचे 2 बॉल चांगले फेकले. प्रहार मोठा करण्याचा प्रयत्न केलाय. विकेट किपर कनेक्शन करतायत. डायरेक्ट हिट मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली गेली आहे. पंचांकडे मात्र दाद मागितली जाईल, परंतु पंचांच्या माध्यमातून कोणताच निर्णय आला नाहीये. म्हणजे एक धाव हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सक्सेसफुली कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. एका एका धावेसाठी मात्र आता संघर्ष केला जातो आहे, कारण एक एक धाव हे तुम्हाला विजय मिळवून देत असते. एक एक धाव हे तुम्हाला पराभवाच्या छायेला घेऊन जात असते. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आणि एका एका धावेचा संघर्ष पाहतो आहे. यावेळेस चांगला चेंडू टप्पा पडला. चेंडूवरती उसळी जास्त आहे. शफल होऊन डीप द क्रीज जाऊन मात्र फटका एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण यावेळेस देखील काही पे निगाहे आणि काही पे निशाणा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. धावांचा ओघ कमी झालाय, धावा येत नाहीये. धाव्यांवरती लॉकडाऊन लागलाय की काय असे प्रश्न आता निर्माण होत आहेत. यावेळेस फलंदाज आपण पाहतोय इष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतील आणि फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 31 धावा जमवल्या गेल्यात आणि आता षटक क्रमांक 5 ची मात्र सुरुवात केली जाईल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. गोलंदाज सुनील मात्र यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतील. मिडल ऑर्डरचे बॅटर फलंदाज अक्षय आणि त्याच्याच बरोबरीने फलंदाज ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अक्षय हमे सीधे साधे अक्षय, पण आता अक्षयला अटॅक करण्याची वेळ मैदानाच्या आतमध्ये आली आहे. शेवटचं षटक जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो. जेवढे फटके तुमच्या बॅटमधून येतील, जेवढ्या धावा येतील, तेवढे तुम्ही मात्र या मॅचमध्ये मजबूत होताना पाहायला मिळाल आणि त्याच्यासाठी मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतील. गोलंदाजी करताना चांगली सुरुवात आपण पाहिली. 4 षटकांमध्ये फक्त 31 धावा यावेळेस खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सुनील आल्यात. या षटकामध्ये धावा येतील की या षटकामध्ये विकेट येतील, या गोष्टी मात्र आता महत्त्वाच्या असणार आहेत. चौथं षटक घेऊन सुनील पहिला बॉल अपील केली जातीये. बॉल मात्र शरीरावरती जाऊन आदळलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. गोटी नेम अर्जुन के तीर के निशाने की तरह अचूक नेम. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस बाद.
नवीन फलंदाज आदित्य बॅटिंग करण्यासाठी मात्र येत आहेत. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेटने सुरुवात केली जाते. सुनील ज्यांनी स्वतःच्या गोलंदाजीचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आता सुरुवात केली आहे. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला जाते बॉलला. अगदी जमिनीलगतचा फटका अलॉंग द कापेटे लॉंग ऑफ मध्ये बॉल सिंगल दुसरी आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केल्या जात आहेत. विकेट झाली असती जर मात्र फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू कॅरी केला असता, स्टंपवरती लावला असता तर विकेट मिळण्याची दाट शक्यता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली असती. तसं चित्र पाहायला मिळत नाहीये इथे. मात्र आपण पाहतोय मॅचमध्ये आता मजा नाहीये, कारण ज्या मॅचमध्ये धावा असतात त्या मॅचमध्ये तेवढीशी मजा नसते. षटकार चौकार येत नाहीयेत. यावेळेस देखील चांगला चेंडू गेंदबाज का कारनामा और बल्लेबाज का पंचनामा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एकापेक्षा एक चेंडू मात्र फेकले जात आहेत. प्रत्येक गोलंदाज त्याचं काम मात्र अतिशय चोखरित्या मैदानाच्या आतमध्ये बजावताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे आपली अनोखी शैली आहे आणि प्रत्येक गोलंदाजांनी मात्र आता स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं आहे. चांगल्या पॉवर पॅक बॉलिंग लाईनअपने उतरली आहे धोत्रे संघ मैदानाच्या आतमध्ये. पॉवर पॅक बॉलिंग लाईनअप असं त्यांचं आपल्याला म्हणावं लागेल. फलंदाज मॅच जिंकवतात, गोलंदाज स्पर्धा जिंकवतात. एवढाचा बॉल पायांवरती खराब चेंडू आहे. बॉल चाललाय दन 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 करत. पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद. चौकार 4. आणि आता 38 धावा स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 ऑन टोटल. 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह केलं जात आहे. खेळाडू वेगाने येत आहेत. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चित्याच्या चपळाईने आणण्याच्या गतीने 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न परंतु 2च धाव्यांवरती मात्र आता मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागेल. सिंगल डबल ज्याला क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं. एक एक 2 धाव्यांचं महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये फार मानलं जातं. सिंगल डबलचा रोल फार इम्पॉर्टंट असतो. जरी डॉट चेंडू तुम्ही खेळत नसला, जरी मोठे फटके तुम्ही मारत नसला, परंतु सिंगल डबलमध्ये जेव्हा तुम्ही कंटिन्युटी मेंटेन करता तेव्हा एक चांगले बॅटर म्हणून तुम्ही मात्र नक्कीच समोर येता. आणि सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी अँड पेशन्स या 3 गोष्टी ॲज अन बॅटर तुमच्यामध्ये असायला पाहिजेत. आणि आता सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॉल गॅपमध्ये लॉंग ऑन सीमा पार जाईल. ठोकलाय. 4 चौकार. खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिला सत्र समाप्त झाल्यानंतर 44 धावा स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे आता चेंडू असतील 30 आणि विजयासाठी 45 धाव्यांचं आव्हान मात्र या ठिकाणी ठेवलं जात आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम धोत्रे संघासमोर 44 झालेले आहेत आणि 45चा पाठलाग आता येणारे 30 चेंडू मैदानाच्या आतमध्ये करतील. स्वर्गीय नितीन 11 खाड्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान वाकत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यावं. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जे हनुमान वाकस, स्वर्गीय नितीन 11 खाड्याचा पाडा. चला टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करणं अनिवार्य असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती राहील की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यावं. स्वर्गीय नितीन 11 खाड्याचा पाडा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये जे हनुमान वाकस टॉससाठी या.
की आपण लगेच टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. चला काड्याचा बाडा शेवटचा कॉल. पहिला बॉल पडायच्या आधी जर तुमचा कॅप्टन आला नाही, टॉस झाला नाही, 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. संघ अर्थात जर्मन वाकस टीम असेल. या सीझन मध्ये त्यांच्या विरोधात कधी मॅच झाली आहे या वर्षी, मागच्या वर्षी, आणि जर झाली असतील तर काय आठवणी असतील? त्यात कोण जिंकलं होतं? तुम्ही त्यात जिंकले होतात, म्हणजे यावेळेस आता ते पलटवार करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या मैदानावरती तुम्ही खेळताय, अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी नरेश दादा मिनमिने साहेब असतील, गणेश मोडक साहेब असतील, आणि सगळी मंडळी ज्यांनी मात्र बरीचशी मेहनत या स्पर्धेच्या यशामध्ये घेतली आहे. आज एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळताना काय भावना आहेत, आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. धन्यवाद दादा. या ठिकाणी या गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जर्मन वाकस टीम. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आमचा फलंदाजी करण्याचा निर्णय असता, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला पाहिजे होती ती तुम्हाला मिळाली आहे. अर्थातच 5 ओव्हरचा एक सत्र बाद आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. शुभेच्छा तुम्हाला देखील असतील, कारण की जास्त वेळ मी घेत नाहीये. मॅच आपण सुरू करायची आहे. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज दॅट टीम स्वर्गीय नितीन 11 काड्याचा बडा वन द टॉस डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. आणि वळूया आता मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात केली जाते. पहिला बॉल या ठिकाणी बॅकफुटला गेलाय, तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मधोमध आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फिल्डिंग युनिट या ठिकाणी चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती मात्र धावसंख्येचा श्री गणेशा होताना आपण या ठिकाणी नक्कीच पाहू शकाल. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न करायचा होता, कनेक्शन मात्र होत नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे. सलामीच्या धोळीचा विचार जर केला, गणेश आणि किरण ही सलामीची धोडी आहे. रोहित जे P1चं पहिलं षटक आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती फेकताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाते. एकेरी दुहेरी धावेंनी जरी तुम्ही खेळला तरी तुम्ही विजयाच्या समीप जाल. 45 धावा आणि 5 षटकं विचार जर केला नितेश सर, तर रिक्वायर 100 जास्त नाही. अटॅक करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते स्टंपिंग साठी, आणि आता रनआउट साठी पण अपील केली जाते. पंचांचा बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला आहे. फलंदाज सुरक्षित आहे, इकडे पण वाचले तिकडे पण वाचले, आणि दोन्ही बाजूंनी मात्र आता फलंदाजांचं नशीब बलवत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिले स्टंपिंग वाचली, त्याच्यानंतर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउट देखील वाचलेला आहे. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बॉल, या बॉलवरती धावा येत आहेत, तर म्हणजे फक्त 1 आणि 1 धावेच्या बरोबरीने 2 धावा स्कोर कार्डवरती. P1चं पहिलं पॉवर प्लेचं षटक. 38 मीटर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये सगळ्या खेळाडूंना आपण पाहतो. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला फिल्डिंग करताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत, आणि इथून मात्र आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळचा बॉल घोटना टेक तमाशा देख, बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग सीमा पार, ठोकलाय चौकार. चार धावेंनी मात्र धावफलक आता वाढलं जाईल. यावेळेस आउटसाइड द स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर
पंचांचा वाईड चेंडूचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचला जातो आहे. एक एक चेंडू तुम्हाला विचार करून फेकावा लागेल. एक एक वाईड बॉलची किंमत तुम्हाला घर वापसीकडे मात्र नेऊ शकते आणि इथून मात्र एक एक चांगला चेंडू विजयाच्या समीप घेऊन जाईल. या बॅकवर्डला गेलाय टॅपिंग क्रिकेट. पुश करू आणि खुश राहू हा गेम प्ले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉईंटमध्ये खेळाडू उपस्थित होते. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि आता धावफलकावरती मात्र 8 धावा जोडल्या जातील. धावा झाल्यात 8 पण कोण लावणार कोणाची वाट आता ते पण पाहणं तितकंच महत्वाचं. यावेळेस चांगला चेंडू, वेगवान गोलंदाजी, स्पीड स्टार बॉलर पाहायला मिळतात. पलक झपकते. चेंडू मात्र पोहोचला गेलाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. डॉट केन पे नंबर होता है 0 और 0 की नहीं होती है कोई कीमत असं नेहमी म्हटलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ मात्र पिवनचा संपला गेला आणि स्कोर कार्डवरती धावा आता मात्र जोडल्या जात आहेत बिनबाद 8. चांगली सुरुवात या ठिकाणी टीम धोत्रे संघाची मैदानाच्या आतमध्ये होती आहे. बॉलिंग टॅगवरती मात्र आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा येत आहेत. पाठलाग करायचा आहे तुम्हाला 45 धावांचा. येणारे 24 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी मात्र आता 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 बॉल 37 धावा. पहिला चेंडू अपील केली जाते पळीची कडा घेऊन. बॉल विसरवला गेला विकेट किपर यांच्या हातामध्ये. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात धोत्रे संघाला पहिला धक्का. फलंदाज बाद. प्रयत्न केले जात आहेत आणि हीच मॅच अशीच खेळायची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू सोडून दिलाय परंतु पंचांचा वाईड चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. आउटसाइड द ऑफ स्टंप. सुरुवात तुम्ही चांगली केली आहे. चांगल्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं फार महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनी क्रिकेट प्लेयर असं म्हटलं जातं. प्रत्येक क्रिकेट खेळाडूसाठी कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे आणि लाईन लेंथमध्ये आता तुम्हाला कन्सिस्टन्सी राखावी लागेल. टॅपिंग क्रिकेट. यावेळेस बॉलला अगदी कॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जातो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 100% प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. 100% कमिटमेंट 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते आणि या चेंडूवरती मात्र फक्त सिंगल धाव मिळते आहे. एका धावेच्या बरोबरीने 10 धावा स्कोर कार्डवरती. 10चा आकडा म्हणजे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10 जो स्कोर कार्डवरती आलेला आहे. ओपन केलंय 5व्या बॉलवरती. 4 बॉल टब्बल डॉट खेळले आहेत आणि त्याच्यानंतर 5व्या चेंडूवरती स्वतःचं अकाउंट फलंदाज किरण यांनी ओपन केलंय आणि संघाचा धावफलक मात्र आता पुढे सरसवलं जाईल. 11 धावा. 11चा आकडा नेल्सन फिगर ज्याला म्हटलं जातं. शुभ आकडा म्हणजे 11. 11चा आकडा. आखू टप्प्याचा बॉल. बॉलला केलाय हुक. चेंडू गेलाय झापोक झोपोक झापोक झोपोक. गोलीगात षटकार.
मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळतात एकापेक्षा एक फटके इथून मात्र आता आक्रमण केलंय पलटवार डीप द क्रीज गेल्यात आणखीन एक दमदार फटका वाक्य बात आहे तोडफोड का कारभार होतोय षटकार 6 सोडल्या जातील पाठलाग करायचा आहे 45चा धावा झाल्या 23 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता 22 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल 18 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण मात्र आता धोत्रे टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलं आहे पुढच्या मॅचमध्ये जनमान वाकास इन ॲक्शन मध्ये त्यांचा संघ पाहायला मिळेल आणि स्वर्गीय नितीन 11 खाड्याचा पाडा ही टीम देखील मात्र आपल्याला इन ॲक्शनमध्ये पुढील मॅचमध्ये पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित षटक क्रमांक 3 ला घेऊन येत आहेत रोहित हे नाव सर रोहित शर्मा करंट इंडियन क्रिकेट टीम कॅप्टन आणि त्यांचं नाव या ठिकाणी मात्र गोलंदाज रोहित यांच्याकडे आहे आणि आज आपण पाहतोय नितेश सर आज ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची फायनल इंडिया न्यूझीलंड आजच आहे परंतु यावेळेस पहिला बॉल आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच षटकार नाहीये 18 चेंडू गरज होती 22 ची आता 17 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनेल रोहित पहिला बॉल कमालीचा फटका आपण पाहिला फलंदाज किरण यांच्या बॅटमधून एक दमदार षटकार आलाय आणखीन एक बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय बॉल घरंगत चाललाय लॉंग ऑन मध्ये एकदम पूर्ण दुसरीचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि एका धावेवरती मात्र आता समाधान मानावं लागतंय एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे जाईल ही जोडी तुम्हाला तोडावी लागेल कारण किरण आणि वैभव रसाळ अशी जोडी आहे जी मात्र या मॅच मध्ये जर चालली तर मग समोरच्यांची वाट लावेल रिवर्स स्वीप दुधारी तलवार जिचा वापर करण्याचा प्रयत्न लगी तो बर्बाद नाही लगी तो बर्बाद और लगी तो आबाद असं म्हटलं जातं कनेक्शन यावेळेस होत नाहीये डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे विनाशकारी विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं नितेश सर चांगले चेंडूवरती धावा येत आहेत मग असे रिव्हर्स शॉट का हा सगळ्यात मोठा प्रश्न लॉंग ऑफ मध्ये बॉल फंबल झाले सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न फेकी देखील खराब केली आहे काय करतायत तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय 3 धावा मात्र यावेळेस पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील खराब 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 क्षेत्ररक्षण पहिले जिथे 1 धाव होती फंबल झाले 2 धावा दिल्या ओव्हर थ्रो झाला 3 धावा गेल्या आणि आता 33 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत विजयासाठी आता येणारे 14 चेंडू आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 12 धावांची गरज 14 चेंडू 12 धावा सामना झालाय सोपा 2 फटके या मॅच मध्ये विजय मिळवून देतील धोत्रे संघाला परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना पुढे सरसावलेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉल बघा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फनी मोमेंट्स मैदानाच्या आतमध्ये क्रिएट केले जात आहेत या बॉल वरती देखील 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपण पाहू शकाल चेंडू फेकला टप्पा पडला उसे जास्त घेतले बॅकवर्ड झोन मध्ये गेला एकाकडून मिस झाला दुसऱ्याने पकडला फेकला आणि 2 धावा पूर्ण आता प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय पंचांकडे दाद मात्र मागितली जातीये परंतु पंच आपल्या जागेवरती आपल्याला तटस्थ पाहायला मिळत आहेत
तीन षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहू शकाल आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र तब्बल 35 धावा यावेळेस जोडल्या गेल्यात. पाठलाग करायचा आहे 45चा. 45मधून 35 वजा केले तर येणारे 12 चेंडू आणि 10 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 12 चेंडू 10 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी मात्र 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र आता श्रेयस बॉलिंग करण्यासाठी येत आहेत. पहिला बॉल पार करण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंगऑफमध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून आपल्याला पूर्ण होताना नक्कीच पाहायला मिळते. एका धावेच्या बरोबरीने आता धावफलक मात्र या ठिकाणी नक्कीच वधारला जाईल. श्रेयस ज्यांच्या हातामध्ये मात्र चौथं षटक सोपवण्यात येत आहे. श्रेयस तुम्हाला आता मेडन ओव्हर फेकावी लागेल. एका दोन धावा जर तुम्ही दिल्या तर तुमचा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल. अन्यथा समोरच्या संघाला मात्र विजय हा सहजरित्या प्राप्त होईल. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल चांगले चेंडू फेकावे लागतील. हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. प्रहार केलाय स्लोट मधला बॉल. बॉलला उडवलाय. हवाई हल्ला. चेंडू गेलाय तारा मंडल मध्ये. षटकार. साठी नसेल ही सूचना प्रत्येक टीमने घ्यायची आहे. एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाईल. एका धावेच्या बरोबरीने आता 43 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात आणि आता फक्त 2 धावांची गरज विजयासाठी आहे. 2 धावांची गरज. स्विच हिटचा फटका. बॉलला ट्रॅव्हल केलाय खेळाडू त्या ठिकाणी डिबाकट पॉइंटला सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेस 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि धोत्रे संघ मात्र या मॅच मध्ये बनतो विनर ऑफ द मॅच. वेल डन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स.
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच दिली जाते. वैभव रसाळ 7 चेंडू 19 धावांची इनिंग ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. संघासाठी गोलंदाजी करताना देखील 2 विकेट ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या गेल्या. ते वैभव स्टार ऑलराऊंडर जे म्हणतात या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण वळूया आमचे साथी समालोचक मित्र अजय डायरे सर यांच्याकडे. थँक्यू.